53,116 मतांच्या लीडने संजय देशमुख आघाडीवरच 3,32,613 मत मिळविले। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची लेटेस्ट आकडेवारी ही समोर आली आहे। 15व्या फेरीनंतरही महाविकास आघाडीचे संजय देशमुख हेच आघाडीवर आहे। महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील हे अजूनही पिछाडीवरच आहे। 9व्या फेरीमध्ये दोन्ही उमेदवाराची एकूण मत राजश्री पाटील यांना 1,64,036 मत तर संजय देशमुख 1,94,887 मत। 10व्या फेरीमध्ये राजश्री पाटील 16,563 मत, संजय देशमुख 23,589 मत। एकूण राजश्री पाटील 1,80,572 मत तर संजय देशमुख 2,18,466 मत। 11व्या फेरीमध्ये राजश्री पाटील 19,828 मत, संजय देशमुख 20,324 मत। एकूण राजश्री पाटील 2,04,000 मत, संजय देशमुख 2,38,790 मत। 12व्या फेरीमध्ये राजश्री पाटील 19,158, संजय देशमुख 25,528। एकूण राजश्री पाटील 2,19,558 तर संजय देशमुख 2,64,318 मत। 13व्या फेरीमध्ये राजश्री पाटील यांना 19,563 मत, संजय देशमुख 19,986 मत। एकूण राजश्री पाटील 2,39,121 मत, संजय देशमुख यांना 2,84,304 मत। 14व्या फेरीमध्ये एकूण मत राजश्री पाटील 2,59,867 मत, संजय देशमुख 3,06,812 मत। 15व्या फेरीमध्ये राजश्री पाटील 19,730 मत, संजय देशमुख 25,901 मत। एकूण राजश्री पाटील 2,89,597 मत, संजय देशमुख 3,32,613 मत। 15व्या फेरीअंती महाविकास आघाडीचे संजय देशमुख हे 53,116 मतांनी आघाडीवर आहे।